क्रमांक 23 मधून अमृता प्रयाग शिंदे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर अमृताताई, तुम्ही निवडणुकीच्या रणरिंगणामध्ये उतरला आहात, तर एकूण काय सांगाल? तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरताना मतदारांशी संपर्क साधताना तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटला? नमस्कार। पहिली माझी ओळख मी करून देते की मी अमृता प्रयाग शिंदे, उद्धव साहेबांच्या आम्ही नेतृत्वाखाली आम्ही आज लढणार आहोत आणि त्यांचाही बाणा आम्ही घेऊन पुढे फिरणार आहोत। मी एक सामान्य स्त्री आहे आणि मी एक शिक्षिका आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आत्ता प्रभागामध्ये आम्ही फिरतोय त्यावेळी आम्हाला दिसून आलं की प्रभागामध्ये एवढा म्हणजे खर्च आहे आणि लोकांनाही ते खर्चाची कामं आहेत। तिथे ड्रेनेज सिस्टम प्रॉपर नाहीये, जिथे ड्रेनेज मध्ये पडण्याची शक्यता आहे, लहान मुलं बाळ खेळतायत, ते पडण्याची शक्यता आहे। ऍक्च्युली कॉन्ट्रॅक्ट सिस्टम झालेली आहे, म्हणजे आमच्यामध्ये आता जे आहेत ते नगरसेवक नाही राहिले, ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवल्यासारखे आपले कामं करत आहेत। ती कामं आपण म्हणजे पुढे आम्ही ती करणारच आहोत। माझा एक विजन आहे की मी एक सामान्य घरातून आलेली आहे, जे आम्ही बघतोय ते आम्हाला पुढे बघता येऊ नये त्यासाठी आमचं काम असणार आहे, त्यासाठी आमचा लढा असणार आहे आणि सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम होणार नाही यापुढे, त्यासाठी आमचं एक विजन आहे। मतदारांसमोर जात आहात, तर एकूण तुम्हाला ही निवडणूक लढवावीशी का वाटते? मी एक शिक्षिका आहे, मी हे पहिलंच सांगितले, त्याच्यामुळे मला जे समाजामध्ये जे काही चेंजेस घडून यायचे आहेत, शिक्षणाच्या बाबतीत असो, मुलं शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी अंबरनाथच्या बाहेर जात आहेत, त्यांना खूप प्रॉब्लेम येत आहेत, ऍडमिशन्स होत नाहीयेत। आमच्या प्रभागातून खूप अशी मुलं आहेत की ज्यांना सफर करावं लागतं, की त्यांना बाहेर जावं लागते। मग अशा गोष्टी छोट्या नाही आहेत, त्या मोठ्या गोष्टी आहेत, तो पुढचा टप्पा असेल। पण ज्या प्रभागात राहून शिक्षणासाठी किंवा प्रभागात राहून आपला परिसर स्वच्छ ठेवावा, एकंदरीत आपले जे घरं आहेत ती एक व्यवस्थित सुव्यवस्थित राहावी, यासाठी माझा जास्त म्हणजे पुढचा प्रवास असेल। आणि एकंदरीत आम्ही बघतोय की कचरा रोजच्या घंटागाड्या येत आहेत, नाही येत आहेत, त्याकडे कोणाचाही लक्ष नाहीये। ठिकठिकाणी परिसर आहेत, गार्डन आहेत, ते गार्डन आता अक्षरशः म्हणजे त्यांची अशी परिस्थिती झाली आहे की त्याच्यामध्ये आता कोणत्याही वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत त्या राहिलेल्याच नाहीयेत आणि उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे लक्षच नाहीये कोणाचं। शासन लक्ष देणार आहे का सामान्य लोक त्याच्याकडे लक्ष देणार आहेत हेच कळत नाही। बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? मी एक उच्च शिक्षित आहे, मला सामान्य जनतेपर्यंत पोहोचून, कारण मी स्वतः बचत गटाच्या बायका आहेत माझ्याकडे, त्या आम्हाला सांगतात की आम्हाला काहीतरी काम द्या, घरी काम द्या, किंवा अशा गोष्टी आहेत की ज्या घरातून बाहेर पडू शकत नाहीत पण त्यांना कामं पाहिजे। मग अशा वेळेला आपण काय करू शकतो की एक त्यांचा एक माझ्याकडे असलेला विश्वास आम्ही घेऊन पुढे चाललेले आहे आणि त्या ज्या बायका आहेत माझ्याकडे ज्या येत आहेत त्या माझ्यासाठी एक खंबीर म्हणजे उभ्या आहेत असं मला वाटतं आणि त्या राहणारच आहेत। प्रतिसाद चांगला आहे। नमस्कार, मी अमृता प्रयाग शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना आणि मशाल या गटाकडून आम्ही लढा लढणार आहोत। त्यासाठी प्रचंड मताने आम्हाला विजयी करा। एक सामान्य व्यक्तीला तुम्ही जर नवीन चेहऱ्याला जर तुम्ही निवडून आणणार आहात तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच पुढचा जो विकास आहे तो दिसून येणार आहे। आणि असं नाहीये की आम्ही जिंकून आल्यावर पूर्णतः जसे पूर्वीचे नगरसेवक जे काम करता आहेत त्या पद्धतीचा कारभार चालेल। हा आमचा स्वच्छ असेल आणि तुमच्या समोरचा कारभार असेल हे आम्ही निश्चित हमी देतो। नमस्कार।